नमस्कार, अनिल माडिक कृषी सेवा चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आमच्या कांद्याची लागण आहे आणि बघा आता पाणी आले मळ्यात. बघा दिसतंय का, पाणी दिसतंय. जवळजवळ 1 किलोमीटरवरनं पाणी आलेलं आहे. बघा दिसतंय. येत आहे बाय या बायका रोपं पडतात. आमची मुलगी आहे, मंडळी आहे आणि एक बाई आहे. आणि त्या बाया बघा बसलेत. त्या मुलगा आहे बी इंजिनियर होऊन MBA झालं तरी बघा आता शेती करायची म्हटल्यावर जरा स्वतः करावं लागते आणि त्यामुळं तो पाणी धरतो की पुढं काही प्रॉब्लेम येऊ नये. आणि हे काही पाणी आणि येत आहे का, ह्या सगळ्या मंडळी आहेत, बसलेले आहेत बायका. हां आता हे बसलेत. पाणीच कमी आहे त्यामुळं काय आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे. कॅनल आटलं आहे. अजून चालू आहे बघा. बघा कांदे चालू आहे. आता बघा, आता शेतीचा असे तार आहे की लागणीला सुद्धा दरवर्षी रेट वाढतात, खताला रेट वाढतात, पण कांद्याला काही बाजार वाढत नाही. त्यामुळं हा लय मोठा प्रश्न आहे. आता बघा रोप उपटायला 3 बाया, त्यांचे जर धरले 300 रुपयांनी तर 900 होतात. कांदा आहे 10,000 रुपये एकर. कांदे येईपर्यंत कांद्याचा एकरी खर्च होईल 50-60 हजार रुपये आणि हातात येतील 20 ते 30 हजार. काय शेतकऱ्यांनी करायचं? तर आता तरी सरकारने जरा लक्ष घातलं पाहिजे की निदान हा बाबा उत्पन्नाच्या निदान जेवढं उत्पन्न झालं त्याचे दुप्पट तरी निदान मिळालं पाहिजे. म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी मागायची काही गरजच नाही आहे. कोणत्या तरी एका कारण ऊस काढलं कर्ज होतं आहे ते तेवढं, त्यामुळं काय सांगता येत नाहीत. पण आता फिक्स नाहीच. आता ऊसाला जवळजवळ 17 ते 18 महिने लागते त्यावेळेस ऊसाचं वजन भरतं आहे. त्यामुळं आता कडेला पण सगळी झाडं आहेत. ते फळ झाडांचा फायदा आहे पण ह्याचा काही फायदा नाही. बघू आता काय होतं आहे ते. आणि ऊसानंतर कांद्यानंतर भाजीपाल्याचं सगळ्यांना वाटतं आता भाजी 50-60 रुपयाला गड्डी, पण 10% सुद्धा उत्पन्न निघत नाही. त्यामुळं काय इलाजच चालत नाही. तर आता बघा, पण करत राहणं हे आपलं कर्तव्य आहे. आज बस एवढंच. धन्यवाद.